Hello friends, it is HGG English Teacher Channel for good English. In our today's topic, we shall discuss about the Bridge Course Standard 10th English. It is activity number 1 from LO2, page number 12 from your PDF. Open your PDF, you will see page number 12 and this activity. The activity is based on how to summarize the given text. It may be speech, it may be a passage, or it may be a conversation. Sometimes we need to make short some part of the given text. It is a need of time. Sometimes we don't have much time to express many ideas or many points related to the same topic. So, what we do at that time? We summarize the given material. We want to tell all the things in short. So, that is summarize, that is summary writing. Summary writing means to make short, and this question is asked in many types of exams. It is skill, it is a vital skill. It is a vital skill how to summarize a passage. So, be careful about studying this topic. So, let us see Bridge Course from 10th English summary writing. Let us begin. This is a very important skill. It is one of the vital skills. समरी लिहिणं म्हणजे हे एक चांगलं कौशल्य आहे. ज्याला पॅसेज समजेल, त्याचं वाचन जलद असेल, त्याला शब्दसाठा भरपूर असेल, तो या गोष्टी जलदपणे वाचून त्याचा सारांश काढतो. त्याला आपण 1/3 सारांश लिहा असं पण विचारतात. पण एक महत्त्वाचं कौशल्य आहे. त्याच्याकडे वाचन आहे, जलद वाचन, शब्दसाठा वगैरे आणि प्रॅक्टिस, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. द अंडरस्टँडिंग इज इसेन्शियल हिअर. अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे की पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे, पॅसेज कशाबद्दल आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट करताना अरेंजमेंट ऑफ इव्हेंट्स करावं लागेल. आपल्याला अरेंजमेंट ऑफ इव्हेंट्स करावं लागेल. काही वाक्यांचा क्रम लावावा लागेल. काही महत्त्वाचे टॉपिक असतील, काही आयडियाज असतील, ते आपल्याला शॉर्ट करावं लागतील. आणि जास्त सांगितलेलं मटेरियल आपल्याला कमी करावं लागेल. मुद्दे पण सुटायला नको, विषय पण कट व्हायला नको, परंतु सर्व मुद्दे हे आले पाहिजे असं आपल्याला अंडरस्टँडिंग ठेवावं लागेल. नंतर रीडिंग स्ट्रॅटेजीजमध्ये वाचनाची जी आपली स्ट्रॅटेजी राहील, ते आपल्याकडे वेळ कमी आहे परीक्षेला, तर आपण जलद वाचायचं का सुरुवात काही भाग वाचायचा, मध्ये काही भाग वाचायचा, का शेवटी काही भाग वाचायचा, तुम्हाला स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. स्लो वाचायचं का जलद वाचायचं, एकदा वाचायचं का दोनदा वाचायचं, ते ठरवावं लागेल. नंतर त्या पॅसेजमध्ये तुम्हाला असं दिसेल किंवा भाषणामध्ये असं दिसेल, स्पीच असेल ते किंवा काही असेल, हाऊ टू समराईज अ स्पीच म्हटलं आपण, पण कुठलेही टेक्स्ट आपण म्हणूया की त्यामध्ये एक सेंट्रल आयडिया असते, मध्यवर्ती कल्पना असते, आणि त्याविषयी सर्व वर्णन त्या पॅसेजमध्ये आलेलं असतं. म्हणजे एव्हरी सेंटेन्स इज रिलेटेड टू द वन आयडिया. एकाच आयडियाविषयी सर्व वाक्य आलेले असतात, आणि ती सेंट्रल आयडिया ओळखून त्याचं आपल्या भाषेमध्ये आपण रूपांतर करून घ्यायचं. आपल्याला काही मांडता येतं का, त्यांचेच शब्द उचलायला पाहिजे असं नाही, आपल्या वाक्यामध्ये आपल्याला ते करता आलं पाहिजे, आणि त्याविषयी आपण तो संदर्भ घेऊन आपल्या भाषेत ते मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर टायटल काय आहे, त्याचं हेडलाईन, ती बऱ्याच अंशी आपल्याला पॅसेज कशाविषयी आहे हे सांगून टाकतं. द टायटल टेल्स अबाउट द गिवन आयडिया. शीर्षकावरून आपल्याला समजतं की कशाबद्दल पॅसेज आहे. बरीच कल्पना आपल्याला हेडलाईनवरून त्या बातमीची येऊन जाते किंवा त्या टेक्स्टची येऊन जाते, त्या भाषणाची येऊन जाते. म्हणून टायटल व्यवस्थित वाचा, ती आपल्याला मेन आयडिया ती सांगते.
मेनी पॉईंट्स कनेक्टेड वन आयडिया. काही वेळेस मधले जे वाक्य असतात ते दोन्ही तिन्ही वाक्ये एकच आयडिया सांगतात. त्यामुळे ते रिपिटेशन त्या वाक्यांचं किंवा जास्त क्लॉजेस केलेले असतील त्यांचं आपण जास्त वाक्य असतील त्याचं कमी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. एकच विषय, आता समजा माझ्याकडे आई मला मदत करते, म्हणजे आई मला पाण्याची बॉटल भरून देते, आई माझा गृहपाठ करते, आई मला जेवण देते. 3 पॉईंट्स आहेत, पण प्रत्येक ठिकाणी आई ओमिट करावं लागेल. त्या तिन्ही आयडिया एकत्र करायच्या. आई मला जेवण देते, मदत करते, गृहपाठ करते, पाण्याची बाटली भरून देते. झालं वाक्य. कॉम्प्रेस केलं आपण. तसं मेनी पॉईंट्स शुड बी कॉम्प्रेस्ड इन अ शॉर्ट फॉर्म. अशा प्रकारे. नंतर एव्हरी सेंटेन्स इज अबाउट सेम टॉपिक. तुमच्या लक्षात येईल पॅसेज वाचता वाचता की प्रत्येक वाक्य हे एकच आयडिया हायलाईट करत आहे आणि वेगवेगळे वाक्यरचना त्यात वापरलेली आहे. तर तसं न करता तुम्ही त्याच्यातला काही भाग घ्या, सारांश घ्या आणि तो मुख्य विषयाशी जोडा. या अनेक वाक्यामध्ये काही जनरल वाक्य असतात आणि काही डिटेल असतात. आता डिटेल आपल्याला घ्यायचे नाहीत, त्या वस्तूबद्दल डिटेल माहिती सांगितलेली असते, तर आपण एक जनरल आयडिया त्यातून उचलायची की जनरल काय सांगितलेलं आहे, की सर्वसाधारण जे वर्णन केलेलं आहे त्याच्याबद्दल जनरल आयडिया काय ती उचलायची. डिटेल सांगितलेलं आपल्याला उचलायचं नाही आहे. की 5 वाक्यात जर त्याने एखाद्याबद्दल वर्णन केलं असेल ते आपण 2 वाक्यात सांगू शकतो. तर डिटेल न घेता आपल्याला जनरल आयडिया घ्यायची आणि जनरल आयडिया घेऊन, जनरल पॉईंट्स घेऊन तो पॅसेज कमी कमी करायचा. नंतर स्कीम अ टेक्स्ट. एखादा पॉईंट उचलताना आपल्याला काही वरच्या ओळी पण लागतील, खालच्या ओळी पण लागतील, त्यामुळे स्कीम करायचं. स्कीमिंग अँड स्कॅनिंग हा रिडिंगचा मधला एक भाग आहे. स्कीमिंग म्हणजे आपल्याला मधून जलदपणे काही पॉईंट दिसतात ते बघायचे असतात. तर तसं स्कीम अ टेक्स्टला आपण जलदपणे अधूनमधून इकडे तिकडे बघायचं, कोणते कोणते मुद्दे आपल्याला दिसतात समराईज करताना. आपल्याला शॉर्ट करून लिहायचं आहे ते. लिंकिंग फ्रेजेस असतात. इन दिस वे, ॲट एनी इन्स्टंट, नंतर मग बाय दिस वे, अशा प्रकारे इन एनी केस. तर या लिंकिंग फ्रेजेस आपल्याला काढून टाकायचे आहेत, कारण त्या लिंकिंग फ्रेज आपल्याला समराईज करताना लागणार नाही, कारण तो भाग आपल्याला शॉर्ट करायचा आहे. तर लिंकिंग फ्रेजेस आपण घेणार नाहीत त्याच्यामध्ये. इन दिस वे वगैरे असेल, टॉकिंग अबाउट दिस टॉपिक, आय वॉन्ट टू से, अशा लिंकिंग फ्रेजेस असतात. फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स, त्या काढून टाकायच्या. आणि आफ्टर ऑल प्रॅक्टिस इज मस्ट. प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची. तुम्ही पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये अशा अनेक प्रकारचे समराईज केलेले पॅसेज बघा, अनेक प्रकारचे पॅसेजेस वाचा आणि त्याचं 1/3 आपल्याला करायचं आहे. 30 लाईन्स दिले असतील तर 10 करायचे आहेत, 15 दिले असतील तर 5 करायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये करा आणि ही ॲक्टिव्हिटी सर्व कामांसाठी उपयुक्त आहे. तुमचं रीडिंग पण होईल, तुमचा शब्दसाठा वाढेल, तुम्हाला आयडियाज समजेल, तुम्हाला स्ट्रक्चर्स समजतील आणि समरी रायटिंगमध्ये तुम्हाला जो प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेमध्ये त्यासाठी तुम्हाला हे परीक्षेला येणारच आहे. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित करा. हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि आपल्याला परीक्षेसाठी लागेल. चला तर मग आपला PDF काय दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते आता आपण बघू. सो द ॲक्टिव्हिटी इज व्हेरी युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ ऑल एक्झाम्स. We summarize many ideas many times. In this, what we do, we select some main points at the beginning. We read the passage twice and underline the ideas in the given topic. By doing this, we get overall idea about the passage. We get main points, we get the theme of the given passage, and at the same time we come to know the different structures, different words
in it. So let us see what is given in the activity. Competency, yellow statement 2. Summarize a story, conversation, play, informative speech or debate. Sometimes it is need of time to summarize the given topic. When we want to tell many things to the society, we use short structures and short ideas. So, first of all, instruction for teachers and parents or facilitators. Explain the students about summarizing. Facilitate them. Give them useful ideas of summarizing. Explain them how to highlight the main points. Use mother tongue if needed. Motivate the students, learners, to summarize the speech. So, a student should be guided at first. A facilitator, a teacher, or a parent should tell him what we are going to do and how to summarize the passage. Give them idea. You can give them some instruction in your mother tongue also. Now, instructions for the students. Read through the original text to understand its overall meaning. Capture the main points of the text by highlighting it. Note down important details. Without the original text, rewrite your notes in your words by linking together the points. So, students should convert the passage, convert the text into his own words so that he may omit some of the points in the given text. He may convert them in a short. Ask student to use heading or subheading properly. After summarizing the passage, ask student to give a headline and subheadline. Reread your summary to make sure that you have not lost the overall points of the original information. विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा वाचायला लावायचं की तुम्ही काय समराईज केलेलं आहे, काही पॉईंट्स सुटून गेले का टेक्स्टमधले, सर्व पॉईंट्स त्या ठिकाणी आले पाहिजे असं मुलांना आपण सांगायचं आहे. आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यांना हायलाईट करा, पॅसेज एकदा वाचून दाखवायचा. यातले प्रमुख मुद्दे कोणते, 4-5 वाक्य केले असतील तर त्याच्यातले मुख्य पॉईंट काढून त्याचं एकच वाक्य आपल्याला करता येईल का, असंही मुलांना सांगायचं. आणि महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला अंडरलाईन करून घ्यायचे वाचताना, हे पण मुलांना सांगायचं. कॅप्चर द मेन पॉईंट्स, मुख्य मुद्दे आपण हायलाईट करतो समराईजमध्ये. तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर्स अँड स्टुडंट्स या ठिकाणी दिलं आहे. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे बघा. लर्निंग ॲक्टिव्हिटी, रीड द गिवन स्पीच अँड समराईज इट. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन द लाईफ ऑफ स्टुडंट, असा टॉपिक दिलेला आहे. दिस इज द हेडलाईन. This is the speech given by student. Honorable Chief Guest, Headmaster of the school and my dear friends. Today I am going to speak on importance of education in our life. Education is one of the most important mandatory elements in the life of student. It helps the student to do analyze while making important decisions in life. Education is essential for a student because after being educated enough, a student will be able to select a good career option for them so that they can succeed in life with the help of education. A good career provides the student the financial freedom and support along with mental satisfaction. The education of the student helps them
in improving their communication skills. For instance, their speech, body language, and many other elements present in the communication system. Education helps the student in using technology in a better way in this era of rapid technological development and transformation. As well as student, or we know that education is the key element of everyone's life today. Education has the value that helps in making people valuable and full of knowledge. Education is necessary for the growth of life for everyone. It has the same value for everyone equally. Everyone is having the right to learn. Without education, life can become so difficult and hard to survive. Thus, education plays a vital role in our life. In this way, the importance of education is highlighted. So, what should a student do here? He should list all the factors that education gives us. So he should not write every time education gives, education gives, education gives. He should write once only. Education gives us mental satisfaction, financial support, communication skill, knowledge, like this. म्हणजे अनेक आयडिया दिलेल्या आहेत. त्या शिक्षण आपल्याला ज्या ज्या गोष्टी देते त्यांची यादी करा आणि फक्त शिक्षण आपल्याला या गोष्टी देते असं एक मोठं वाक्य बनेल. म्हणजे 5-6 वाक्यांचं तो एक वाक्य बनू शकेल असं आपण मुलांना या ठिकाणी गाईड करू शकतो. आणि वाचल्यानंतर बराच टॉपिक मुलाला समजेल की टॉपिक स्पीच कशाबद्दल आहे. समराईज करताना तो या ठिकाणी मुख्य पॉईंट्स घेणार आहे. म्हणजे त्याला मुख्य पॉईंट घेताना याही गोष्टींचा अंदाज येईल की पुन्हा पुन्हा आपल्याला एज्युकेशन हा शब्द लिहायची गरज पडणार नाही. म्हणजेच ती आयडिया स्पीच शॉर्ट होईल. नाऊ लेट अस सी द सॉल्ड ॲक्टिव्हिटी. मुलांना वरील पॅसेजबद्दल तर आपण तर गाईड करणारच आहोत की या स्पीचबद्दल तुम्ही कशा प्रकारे ते कमी ओळीत लिहायचं आहे. तर त्याच्यातले मेन पॉईंट्स काढल्यानंतर 2दा तो पॅसेज वाचल्यानंतर स्पीच वाचल्यानंतर अशा प्रकारे त्याचे लहान लहान पॉईंट वाक्य तो करेल. परंतु समराईज केल्यानंतर त्याने बघून घ्यायचं की कुठला पॉईंट सुटलेला आहे का, काही टॉपिक राहून गेलेला आहे जो सांगितला आहे. या गोष्टी त्याने करायच्या आहेत. ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. परंतु त्याला समजण्यासाठी इथे एक सॉल्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एखादी गोष्ट समजण्यासाठी आपण त्याला दुसरं उदाहरण देतो की अशा प्रकारे कर. तर इथे सॉल्ड ॲक्टिव्हिटी दिलेली बघा. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट, खेळाचं महत्त्व. इथे सुद्धा एक स्पीच दिलेलं आहे, ते आपण वाचूया. याच्यामध्ये खेळाचं महत्त्व सांगताना काही पॉईंट्स आहेत. ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर ऑफ आवर स्कूल अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक on importance of sports. If you observe some people, then you will notice that human life is a series of tension and problems. Also, they have variety of concerns relating to their life. Sport is something that makes us free from the troubles, concerns and tensions. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problem. They help in proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and body feels re-energized. It also makes muscle strong and keep them in good shape. In schools and colleges, they consider sports as an important part of education. Also, they organize sports competitions of different kinds.
In schools, they organize annual sports events, and on the daily basis, they have a specific period for sports and games. In this period, teachers teach them the way to play different sports and games. These sports and games teach students new things and they have a bond with them. In addition, sports help them develop self-confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation and eagerness. In this way, games are very important. In this way, games are very important. On a game is वाक्य चुकीचं. In this way, games have great importance in our life. असं पाहिजे. थँक्यू. अशा प्रकारचा स्पीच आहे. याचं समरायझिंग कशा प्रकारे केलेलं आहे बघा. 1/3 आपण जनरली करतो, परंतु पॅसेजवर डिपेंड आहे ते किती मोठा पॅसेज आहे. तर त्याच्यापैकी 1/3 आपण करतो, म्हणजे 100% आपण जवळजवळ 35% करतो ॲप्रॉक्सिमेटली. आता त्यांनी स्पोर्टबद्दल एवढी माहिती दिलेली आहे, तर त्यांनी समराईज करताना बघा कसं वापरलेलं आहे. 30 ओळी असतील तर 10 ओळी करा, 9 ओळी असतील तर 3 ओळी करा, असं एक जनरल सर्वे आहे. आता समरायझिंग केलेलं आहे हे पाहून आपण वरच्या स्पीचचं पण समराईज करू शकतो. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इट मेक्स अस हेल्थी अँड फिट. इट कीप्स अवे एनी डिसीज अँड ailments. We can also choose sports as our career. It makes us tension free. It helps to develop our confidence. It makes our muscles strong. Sports make our life happy. हे सर्व मुद्दे कव्हर करून त्याने शॉर्टमध्ये हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे परीक्षेमध्ये पॅसेज येतो, त्याला आपल्याला समराईज करावा लागतो. तरी पॅरलल ॲक्टिव्हिटी दिली होती, तर समरायझिंग समजण्यासाठी मुलांनी प्रॅक्टिस करण्यासाठी इतर काही गोष्टी वाचायच्या आहेत. राईट स्पीच ऑन गिवन टॉपिक्स अँड समराईज इट. माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. ह्याच्यावरचं एखादं मोठं असं स्पीच आहे का. नेचर इज बेस्ट टीचर हे वाचा, त्याचं शॉर्ट करा. सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ ह्याच्यावर वाचा, त्याचं पण 1/3 करा किंवा समराईज करा. मीन्स अनेक टॉपिक्स वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समराईज करताना कोणते कोणते फॅक्टर्स एलिमेंट्स गाळावे लागतात आणि सर्व मुद्दे कमी शब्दात कसे लिहिता येतात ही या ठिकाणची प्रॉपर आयडिया आहे. म्हणजे टू मेक शॉर्ट मीन्स समरायझिंग. आता इथे पॅरलल ॲक्टिव्हिटी आहे. कलेक्ट व्हेरियस स्पीचेस फ्रॉम इंटरनेट and summarize it. Now students should collect many topics which are given on the internet and they should practice to summarize them. तर आपण आजच्या ॲक्टिव्हिटीमधून काय शिकलो. इव्हॅल्युएशन. राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ अँड समराईज इट. मूल्यमापन करताना जीवनामध्ये यश कसं मिळेल हा टॉपिक वाचा आणि त्याला समराईज करा. म्हणजे आपल्याला समरायझिंग करता येतं का हा आपल्याला भाग समजेल. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही दीक्षा व्हिडिओवर बघू शकतात. मदत घेण्यासाठी QR कोड दिलेला असतो. आणि मग आपण काय शिकलो. स्टुडंट लर्न टू समराईज द इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. भाषण दिलेलं आहे या ठिकाणी, ते आपण कशा प्रकारे त्याला समराईज करतो या गोष्टी आपण शिकलो. अशा प्रकारे आजची ॲक्टिव्हिटी आपली पूर्ण झाली. थँक्यू.